पंतप्रधान मोदींनी देशवासियांना तेल, पेट्रोल, डिझेल आणि सोनं खरेदीमध्ये संयम बाळगण्याचं आवाहन करताच काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मात्र आता निशाणा साधलाय। हे त्यांचे उपदेश नाहीत तर त्यांच्या अपयशाचा पुरावा असून गेल्या 12 वर्षात देशाची अशी अवस्था झाली आहे की जनतेला काय खरेदी करावं, काय करू नये, कुठे जावं आणि कुठे जाऊ नये हे सांगावं लागतंय। प्रत्येक वेळी ते स्वतः जबाबदारीतनं सुटण्यासाठी जनतेवर जबाबदारी ढकलतात अशी टीका राहुल गांधी करतायत। तर सत्ताधाऱ्यांनीही राहुल गांधींच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतलाय। देशात सर्वाधिक रिजेक्टेड नेता म्हणजे राहुल गांधी असून रिजेक्टेड मालाला आम्ही महत्त्वच देत नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय। तर 1962च्या युद्धावेळी तत्कालीन सरकारनं सोनं दान करण्याचं अपील केलं तेव्हा नेहरू अपयशी ठरले असं म्हणायचं का, असा सवाल केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी आता उपस्थित केलाय। असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही। मला असं वाटतं की काँग्रेस पार्टीची अवस्था अशी आहे की त्यांच्या सेंट्रल लिडरशिपला स्टेटमध्ये कोणी मानत नाही। सेंट्रल लिडरशिप डिसिजन घेऊ शकत नाही। सेंट्रल लिडरशिप स्टेटला एकत्रित ठेवू शकत नाही। राहुल गांधीजी यांच्या या अज्ञानाचे पुरावे आहेत। दुर्दैवाने एका मोठ्या राजकीय पक्षाचा नेता अशा अज्ञानातून विधान करत असेल तर त्याच्यावर टीका तरी आम्ही काय करायची। भारताने सर्व प्रयत्न या पुरवठा साखळीला अडचणी असून सुद्धा नागरिकांपर्यंत जीवनावश्यक गोष्टी आणि सर्व पोहोचवण्याची सगळी कामं चालू ठेवली आहेत, कामं केली आहेत, कामं करणार आहेत। 62 के चाइना युद्ध के समय हमारे पास सोने की कमी थी और उन्होंने आह्वान किया था, देश से आह्वान किया गया था। माँ बहनों ने, हमारी बेटियों ने, शादीशुदा बेटियों ने मंगलसूत्र तक दान दिया था। नई गाड़ी खरीद सकते हैं तो ईवी खरीदे, नहीं खरीद सकते हैं तो सप्ताह में एक दिन गाड़ी बंद रखें, कार पूल बनाए, मेट्रो से चले, बस से चले, सब कम से कम सप्ताह में एक दिन 2 दिन। राहुल गांधींसारखा बुद्धू राजकारणी पाहिला नाही अशी टीका खासदार नारायण राणे यांनी राहुल गांधींवर केलेली आहे। राहुल गांधींना अपयश आणि यश यांच्यातला फरकही समजत नाही। त्यांनी जर काँग्रेसच्या राजवटीतच काही चांगलं केलं असतं तर त्यांच्या पक्षाची आज ही अवस्था झालीच नसती असा टोला सुद्धा राणेंनी लगावलाय। राहुल गांधी म्हणतो, काय बोलले ते मोदीनं, अपयश आहे, अपयश। त्याला अपयश आणि यश मधला फरकच कळत नाही। एवढा बुद्धू राजकारणी मी नाही पाहिलं, खरं सांगतो। तो जो लोकसभेत जसा वावरतो, बोलतो, यावर्षी भाषण ऐकली असतील तुम्ही, काय भयानक बोलतो तो। पंतप्रधानांना काय उद्देशायचं ते पण त्याला माहित नाही। तू तुझ्या इकडचे जे काँग्रेसच्या राजवटीत जे झालं ना, सत्ता चालत होती, ते यश तेव्हा मिळवलं असतं ना तर तुमच्या पक्षाची ही दशा झाली नसती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।